सुरेश कमळेंच्या विरोधात तक्रार दाखल. सोलापूर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता सुरेश भीमराया कमळे आणि अमर अनिल कांबळे यांनी सुशील कुमार संभाजी बनसोडे राहणार कंदलगाव यांच्या अंगावर पूर्व वैमनस्यातून कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत धमकी दिल्याप्रकरणी सुशील कुमार बनसोडे यांनी मंद्रुप पोलिसात तक्रार दाखल केली. कमळे यांची कंदलगाव येथे शेती असून बेकायदेशीरपणे विहीर खणत असल्याबाबत बनसोडे यांनी मंद्रुप अप्पर तहसील कार्यालय येथे तक्रार दाखल करून कमळे यांची विहीर खोदकाम थांबवलं होतं. मी सुशील कुमार संभाजी बनसोडे राहणार कंदलगाव येथील रहिवासी असून आज रोजी आम्ही एक तक्रार दिली होती की एप्रिल 10 तारखेला एक अर्ज केला होता की दलित वस्तीला बेकायदेशीर सुरेश कमळे यांनी शेतामध्ये विहीर आणि ब्लॅस्टिंगचा त्रासामुळे आम्ही एक अर्ज दिला होता की लोकांना त्रास होत आहे म्हणून. तरी त्यांना आम्ही बजावलं आणि गावातले ग्रामस्थ आणि गावातले गावकरी मंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलदार मंद्रुप कार्यालयामध्ये सुद्धा आणि पोलीस चौकीमध्ये सुद्धा आम्ही अर्ज दिलेला होता. तरीही सुरेश भीमराव कमळे ह्याने आम्हाला धमकी देऊन तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवतो खंडणीच्या असं म्हणून आम्हाला धमकी वेळोवेळी देत असून बी आज रोजी मला रस्त्याने जाताना माझी बायको आणि मी मंद्रुपला बाजारासाठी जात असताना रस्त्यात अडवून मला गाडी 4 व्हीलर अंगावर घालून गाडीतून उतरून त्यांचे सुरेश कमळे यांचा भाचा अमर कांबळे ह्यांनी उतरून गाडीतून गज घेऊन आमच्या नादाला लागू नको आणि सुरेश कांबळ्याने मला असं धमकी दिली की तुला गोळ्या घालून ठार मारेन अशी धमकी दिल्याने मी घरच्यांना ताबडतोब तिथून सुरेश कमळे निघून गेला आणि मी माझ्या घरच्यांना घरी सोडून पोलीस ठाण्यामध्ये गेलो. पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतरने मला पोलिसांनी आता सुरेश कमळे हे जिल्हा परिषदचे अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात माझी तक्रार घेण्यास टाळाटाळी करत होते. तरी माझी तक्रार अशी आहे की तरी माझी ह्यांनी तक्रार नाही घेतली तर मी तक्रार प्राधिकरण पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याशी मी न्याय मागायस प्रयत्न करणार आहे.